आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात संविधान लिहिलं आहे. त्याला संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. आणि तो संविधान फक्त कमिटी होती, ते ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या कमिटीमधून सगळे म्हणजे असं होतं का म्हणतात सगळे का नाही बाबासाहेबांनी नाही लिहिलं आहे संविधान, तो बाबासाहेबांनीच लिहिलं आहे संविधान. कारण की जेव्हा कमिटी बनवली होती त्यावेळेवर सगळे लोक म्हणत का नाही मला हे काम आहे, मला ते काम आहे, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, म्हणून सगळा भार संविधान बनवायचा तो बाबासाहेबांवरती आला होता. म्हणून बाबासाहेबांनी तो पूर्ण ड्राफ्ट केला आहे आणि बाबासाहेबांनी सगळं केलं. आणि संविधानमध्ये फक्त ते म्हणतात ना बाबा SC कॅटेगरीसाठी फक्त ह्या SC कॅटेगरी नाही तर सगळे जे OBC झाले, ओपन झाले, ST SC सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी समान अधिकार दिले आहे. आणि सगळ्यांना जे आपल्याला मुलींना जे शिक्षणाचे अधिकार आहे ते सगळ्यात पहिलं ज्योतिबा फुलेंनी केले होते. पण त्या काळामध्ये केवढे समोर पाऊल घेणेवाले आणि म्हणजे लोकांना समोर येऊन शिक्षणासाठी आपला अधिकार भेटला आहे तेवढे नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये आपल्याला ते राईट्स दिले का पण नाही मुली पण शिकल्या पाहिजे समोर आणि मुलींना पण